नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणातील संपूर्ण प्रश्नांची उत्तरे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, ज्यामध्ये स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे आणि स्वाध्याय बाहेरील सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर साईडला दिलेल्या लाल बटणावर प्रेस करून सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका, जेणेकरून कोणतंही स्वाध्यायाचं नोटिफिकेशन आपल्याकडून मिस होणार नाही. म्हणजेच जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला प्रेस केलं तर प्रत्येक स्वाध्यायाचे नोटिफिकेशन आपल्या फोनवर लगेचच उपलब्ध होईल. चला तर वेळ न गमावता या प्रकरणाच्या स्वाध्यायाला आता आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. प्रश्न पहिल्यातला पहिला प्रश्न पहिल्यातला पहिला आहे, तो स्टारवाला आहे. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य डॅश याच्याशी निगडित आहे. एक स्टारवाला. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य स्टार याच्याशी निगडित आहे. पर्याय अ. पंचायती राज्य, ब. राष्ट्रीय एकात्मता, क. राष्ट्र ही संकल्पना, ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना. पर्याय अ. पंचायती राज्य, ब. राष्ट्रीय एकात्मता, क. राष्ट्र ही संकल्पना, ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना. उत्तर आहे ब. राष्ट्रीय एकात्मता. आता ते घालून आपण वाक्य पूर्ण करूया. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मता याच्याशी निगडित आहे. त्यातला दुसरा भाग तोही स्टारवाला आहे. दुसरा भाग स्टारवाला. चारू मुजुमदार डॅशशी निगडित आहेत. चारू मुजुमदार डॅशशी निगडित आहेत. अ. JKLF, ब. नक्षलवादी चळवळ, क. हिजबुल मुजाहिदीन, ड. आसाम तेलकोंडी. पर्याय अ. JKLF, ब. नक्षलवादी चळवळ, क. हिजबुल मुजाहिदीन, ड. आसाम तेलकोंडी. उत्तर आहे ब. नक्षलवादी चळवळ. वाक्य. चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळीशी निगडित आहेत. त्यातला तिसरा भाग. अमातुल्ला खान यांनी 1965 म्हणजे 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये डॅश या संघटनेची स्थापना केली. अमातुल्ला खान यांनी 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये डॅश या संघटनेची स्थापना केली. पर्याय अ. प्लेबिसाइट फ्रंट. स्पेलिंग आहे PLEBISCITEFRONT. अ. प्लेबिसाइट फ्रंट, ब. लष्कर ए तोयबा, क. JKLF, ड. जैश ए मोहम्मद. पर्याय अ. प्लेबिसाइट फ्रंट, ब. लष्कर ए तोयबा, क. JKLF, ड. जैश ए मोहम्मद. उत्तर आहे प्लेबिसाइट फ्रंट.
प्लेबिसाईट ह्याचा अर्थ सार्वजनिक मतदान किंवा सार्वत्रिक मतदान. आता हे घालून आपण वाक्य पुरं करूया. अमातुल्ला खान यांनी 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाईड फ्रंट या संघटनेची स्थापना केली. त्यातला चौथा भाग. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ऑगस्ट 2019 किंवा 2019 मध्ये रद्द करण्यात आले. जम्मू काश्मीर राज्यात विशेष दर्जा देणारे कलम ऑगस्ट 2019 मध्ये रद्द करण्यात आली. उत्तर आहे अ 352, ब 356, क 370, ड 371. अ 352, ब 356, क 370, ड 371. उत्तर अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे 370. वाक्य घालून वाक्य करूया. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 ऑगस्ट 2019 किंवा 2019 मध्ये रद्द करण्यात आला. 5. नक्षलवादी चळवळीचा उगम तील शेतकऱ्यांच्या चळवळीत सापडतो. नक्षलवादी चळवळीचा उगम तील शेतकऱ्यांच्या चळवळीत सापडतो. अ बंगाल, ब बिहार, क तेलंगण, ड पश्चिम बंगाल. अ बंगाल, ब बिहार, क तेलंगण, ड पश्चिम बंगाल. उत्तर आहे तेलंगणा. नक्षलवादी चळवळीचा उगम तेलंगणातील शेतकऱ्यांच्या चळवळीत सापडतो. आता प्रश्न पहिल्याचाच दुसरा भाग बघतोय, म्हणजेच योग्य पर्याय निवडून आपल्याला ते हे पुरं करायचे, वाक्य पुरं करायचे. दुसऱ्यातला पहिला. सुशासनाचा अभाव आणि कायदे अंमलबजावणीतील कमतरता ची प्रमुख कारणे आहेत. सुशासनाचा अभाव आणि कायदे अंमलबजावणीतील कमतरता ची प्रमुख कारणे आहेत. कारण 1. सार्वजनिक अराजक, ब गँगवॉर, क जमातवादी दंगली, ड देशांतर्गत उठाव. अ सार्वजनिक अराजक, ब गँगवॉर, क जमातवादी दंगली, ड देशांतर्गत उठाव. उत्तर आहे सार्वजनिक अराजक. घालून आपण वाक्य पुरं करू. सुशासनाचा अभाव आणि कायदे अंमलबजावणीतील कमतरता सार्वजनिक अराजकाची प्रमुख कारणे आहेत. दुसरा भाग. शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना मध्ये स्थान नसते. शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना मध्ये स्थान नसते. पर्याय. अ लोकशाही, ब हुकुमशाही, क सुसंवादी समाज, ड धर्मनिरपेक्ष राज्य. अ लोकशाही, ब हुकुमशाही, क सुसंवादी समाजात, ड धर्मनिरपेक्ष राज्यात. आता उत्तर आहे सुसंवादी समाजात. वाक्य वाचूया. शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना सुसंवादी समाजामध्ये स्थान नसते. तिसरा. शांतता आणि स्थैर्यांच्या अभावी
डॅश प्रवृत्ती वाढीस लागते. शांतता आणि स्थैर्याच्या अभावी डॅश प्रवृत्ती वाढीस लागते. अ. झुंडशाही. ब. विघातक. क. फुटीरतावादी. ड. अराजकवादी. अ. झुंडशाही. ब. समाजविघातक. क. फुटीरतावादी. ड. अराजकवादी. उत्तर आहे फुटीरतावादी. वाक्य पूर्ण करूया. शांतता आणि स्थैर्याच्या अभावी फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागते. 4. स्वयंशासनाची मागणी राष्ट्राला डॅशच्या दिशेने घेऊन जाते. स्वयंशासनाची मागणी राष्ट्राला डॅशच्या दिशेने घेऊन जाते. अ. सुसंघटित समाजाला. ब. सुसंस्कृत समाजाला. क. राज्याला. ड. नागरी समाजाला. अ. सुसंघटित समाजाला. ब. सुसंस्कृत समाजाला. क. राज्या आणि ड. नागरी समाजा. उत्तर आहे राज्या. आता आपण ते हे घालून वाक्य पुरं करूया. स्वयंशासनाची मागणी राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. 5. राष्ट्रीय एकात्मता शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते, असे प्रतिपादन डॅश यांनी केले आहे. राष्ट्रीय एकात्मता शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते, असे प्रतिपादन डॅश यांनी केले आहे. अ. डॉक्टर राधाकृष्णन. ब. पंडित नेहरू. क. डॉक्टर आंबेडकर. ड. सरदार पटेल. अ. डॉक्टर राधाकृष्णन. ब. पंडित नेहरू. क. डॉक्टर आंबेडकर. ड. सरदार पटेल. उत्तर आहे डॉक्टर राधाकृष्णन. वाक्य पूर्ण करूया. राष्ट्रीय एकात्मता शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते, असे प्रतिपादन डॉक्टर राधाकृष्णन यांनी केले आहे. प्रश्न दुसरा जो आहे तो मी सर्वात शेवटी वाचणार आहे. तो म्हणजे प्रश्न दुसरा असा आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ह्याच फाईलमध्ये किंवा पुढच्या कुठल्याही फाईलमध्ये तो प्रश्न दुसरा मी वाचणार आहे. आपण आता प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. प्रश्न तिसरा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. पहिलं विधान. राष्ट्रवाद राजकीय अस्मिता निर्माण करतो. राष्ट्रवाद राजकीय अस्मिता निर्माण करतो कारण अ. वांशिक, धार्मिक व भाषिक गटांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करतो. ब. लोकांना संघर्ष करण्यास प्रेरित करतो. क. लोकांना अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यास प्रेरित करतो. पर्याय परत वाचते. अ. वांशिक, धार्मिक व भाषिक गटांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करतो. ब. लोकांना संघर्ष करण्यास प्रेरित करतो. क. लोकांना अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यास प्रेरित करतो. उत्तर आहे अ. आपण ते घालून वाक्य पुरं करूया. राष्ट्रवाद राजकीय अस्मिता निर्माण करतो कारण वांशिक, धार्मिक व भाषिक गटांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करतो. दुसरा. भारत व अमेरिकासारख्या देशांसमोर राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची समस्या आहे कारण अ. सार्वजनिक अराजक मोठ्या प्रमाणात आहे. ब. नेतृत्वावर जनतेचा विश्वास नाही. क. ते देश
बहुआंशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहेत. 2. भारत व अमेरिकासारख्या देशांसमोर राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची समस्या आहे, कारण सार्वजनिक अराजक मोठ्या प्रमाणात आहे, नेतृत्वावर जनतेचा विश्वास नाही, ते देश बहुआंशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहेत. उत्तर आहे क. आता आपण वाक्य पूर्ण करूया. भारत व अमेरिकेसारख्या देशासमोर राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची समस्या आहे, कारण ते देश बहुआंशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहेत. 3. पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी येथे 1967 म्हणजे 1967 आंदोलन करण्यात आले, कारण जमीनदार रयतेचे शोषण करीत होते, लोक साम्यवादी विचाराने प्रभावित झाले होते, प्रशासनाने शेतसाऱ्यात अन्याय वाढ केली. पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी येथे 1967 आंदोलन करण्यात आले, कारण जमीनदार रयतेचे शोषण करीत होते, लोक साम्यवादी विचाराने प्रभावित झाले होते, प्रशासनाने शेतसाऱ्यात अन्याय वाढ केली. उत्तर आहे जमीनदार रयतेचे शोषण करीत होते. वाक्य पूर्ण करूया. पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी येथे 1967 आंदोलन करण्यात आले, कारण जमीनदार रयतेचे शोषण करीत होते. 4. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली, कारण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, जमातवाद आणि अन्य संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी, चीनने भारतावर आक्रमण केले. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली, कारण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, जमातवाद आणि अन्य संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी, चीनने भारतावर आक्रमण केले. उत्तर आहे जमातवाद आणि अन्य संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली, कारण जमातवाद आणि अन्य संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी. 5. भारतात भाषावर प्रांतरचना करण्यात आली, कारण प्रशासकीय सोयींसाठी, अस्तित्वात असलेली राज्ये वाढवली होती, देशातील प्रदेशांची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी. भारतात भाषावर प्रांतरचना करण्यात आली, कारण प्रशासकीय सोयीसाठी, अस्तित्वात असलेली राज्ये वाढवली होती, देशातील प्रदेशांची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी. उत्तर आहे देशातील प्रदेशांची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी. वाक्य. भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली, कारण देशातील प्रदेशांची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी. आपला प्रश्न 3 संपलाय. आता आपण प्रश्न 4कडे जाणार आहोत. प्रश्न 4 आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. पहिला प्रश्न 4थ्यातला पहिला प्रश्न, त्यातला पहिला स्टारवाला आहे. समाजात भीती अथवा घबराट अथवा धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. स्टारवाला, समाजात भीती, घबराट अथवा धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. आता आपल्याला ह्याच्यासाठी समर्पक संकल्पना लिहायची आहे आणि ती
संकल्पना आहे दहशतवाद. संकल्पना दहशतवाद. दुसरा प्रश्न स्टारवाला, लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. दुसरा प्रश्न स्टारवाला, लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही. संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही. तिसरा, एकीच्या भावनेने बांधलेला समुद्र. एकीच्या भावनेने बांधलेला समुद्र. संकल्पना राष्ट्र. चौथा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेली भावना. चौथा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेली भावना. संकल्पना राष्ट्रवाद. पाचवा, प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यात समतोल साधण्यासाठी. प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यात समतोल साधण्यासाठी संकल्पना आहे संघराज्यात्मक व्यवस्था. संघराज्यात्मक व्यवस्था. प्रश्न चौथ्यातला दुसरा प्रश्न, त्यातला पहिला, भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व असलेली संघटना. भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व असलेली संघटना. संकल्पना राज्य. 2, वांशिक, भाषिक, धार्मिक समुदायात एकीची भावना. वांशिक, भाषिक, धार्मिक समुदायात एकीची भावना. संकल्पना राष्ट्र. तिसरं, समुदायांचा समुदाय. तिसरं, समुदायांचा समुदाय. संकल्पना राष्ट्रीय एकात्मता. चौथं, सर्व प्रौढ नागरिकांना मताधिकार. सर्व प्रौढ नागरिकांना मताधिकार. संकल्पना सार्वत्रिक मताधिकार. संकल्पना सार्वत्रिक मताधिकार. 5, स्थानिक शासनाचा सहभाग वाढवणारी घटनादुरुस्ती. स्थानिक शासनाचा सहभाग वाढवणारी घटनादुरुस्ती. आणि संकल्पना आहे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. आता आपल्याला प्रश्न 5वा बघायचा आहे. प्रश्न 5वा असा आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. प्रत्येकी 1 गुण. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. प्रत्येकी 1 गुण. त्यातला 5व्यातल्या पहिल्यातला जे काही 4 हे दिलेले आहेत आपल्याला, त्यातला पहिला आहे स्टारवाला. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. अतिरेकी मार्गाचे समर्थन करीत नाही. म्हणजे बाकी 3 अतिरेकी मार्गाचे समर्थन करतात. राष्ट्रवाद अतिरेकी मार्गाचे समर्थन करत नाही, म्हणून तो त्या गटात बसत नाही. दुसरा, राष्ट्र, प्रांत, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्र, प्रांत, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता. त्यात न बसणारा शब्द आहे प्रांत. प्रांत हा संकुचित विचार आहे. बाकी 3 हे संकुचित विचार नाहीत. प्रांत हा संकुचित विचार, त्यामुळे प्रांत हा शब्द त्यात बसत नाही. 3, भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद. भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद. त्यामध्ये राष्ट्रवाद हा शब्द बसत नाही, कारण राष्ट्रवाद हा व्यापक विचार आहे. चौथा,
प्रचारकी घोषणा, जनवादी चळवळी, निवडणुकीत सहभाग, सैनिकी संघटना. प्रचारकी घोषणा, जनवादी चळवळी, निवडणुकीत सहभाग, सैनिकी घटना. यामध्ये निवडणुकीत सहभाग हा शब्द बसत नाही, कारण नक्षलवादी संघटना या मार्गाचा वापर करीत नाहीत. 5, JKLF, LTTE, IRA, तालिबान. 5 संघटना दिल्यात आपल्याला. JKLF, LTTE, IRA, तालिबान. ह्यात तालिबान हा शब्द बसत नाही, कारण धार्मिक विचारसरणीचा दहशतवाद. तालिबान म्हणजे धार्मिक विचारसरणीचा दहशतवाद. आता त्यातला दुसरा भाग बघतोय आपण. दुसऱ्या भागातला पहिला शब्द गट, पहिला गट. दंगल, उठाव, हिंसाचार, सत्याग्रह. दंगल, उठाव, हिंसाचार, सत्याग्रह. त्यात सत्याग्रह हा शब्द बसत नाही, कारण हिंसाचाराचे समर्थन करीत नाही. 2 बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुवर्गीय. बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुवर्गीय. याच्यात बहुवर्गीय हा शब्द बसत नाही, कारण हे राष्ट्राचे वैशिष्ट्य नाही. 3 केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक शासन, प्रादेशिक सरकार. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक शासन, प्रादेशिक सरकार. याच्यामध्ये प्रादेशिक सरकार हा शब्द बसत नाही. भारतात प्रादेशिक सरकारे नाहीत, कारण भारतात प्रादेशिक सरकारे नाहीत. 4 IAS, IPS, IFS, महसूल सेवा. IAS, IPS, IFS, महसूल सेवा. महसूल सेवा हा शब्द बसत नाही, कारण अखिल भारतीय सेवा नाही. महसूल सेवा ही अखिल भारतीय सेवा नाही. 5 समाजवाद, जातीवाद, भाषावाद, राष्ट्रवाद. 5 समाजवाद, जातीवाद, भाषावाद, राष्ट्रवाद. ह्याच्यामध्ये राष्ट्रवाद हा शब्द योग्य नाही, कारण राष्ट्रवाद म्हणजे संकुचित प्रवृत्ती नाही. राष्ट्रवाद संकुचित प्रवृत्ती नाही. आता आपण प्रश्न 6 बघूया. प्रश्न 6 नेहमीप्रमाणे तो पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा असं आहे, पण आपल्याला मध्ये एक त्यांनी संकल्पना दिलेली आहे आणि त्याच्या आधारे भोवती आपल्याला भरायचं आहे. मधले हे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये. आता ह्या योग्य आपल्याला बाकी सगळं हे भरायचं आहे. आपण मागे पाहिली ती 8 मूल्य आहेत राष्ट्रीय एकात्मतेची, ती आता आपल्याला भरायची आहेत. त्यापैकी काही मूल्य त्यांनी दिली आहेत. ती मूल्य मी आधी वाचून दाखवते. दिलेली मूल्य. समानता हे मूल्य दिलं आहे. विविधतेत एकता हे दिलं आहे. राष्ट्रीय निष्ठा हे दिलं आहे आणि धर्मनिरपेक्षता ही 4 मूल्य दिली आहेत. उरलेली आपल्याला आता भरायची आहेत. सात मूल्य दिली आहेत त्यांनी, त्यापैकी 4 दिली आहेत, उरलेली 3 भरायची आहेत. आता आपण बघूया. आता आपल्याला भरायची मूल्य आहेत समान नागरिकत्व, बंधुत्व जोपासणे, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय. ही 3 मूल्य भरायची आहेत.
आता आपण ती सातीच्या साती मूल्य वाचूया. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये: 1. समानता, 2. समान नागरिकत्व, 3. विविधतेत एकता, 4. राष्ट्राप्रती निष्ठा, 5. बंधुत्व जोपासणे, 6. धर्मनिरपेक्षता, 7. सामाजिक राजकीय आर्थिक न्याय. आता परत एकदा मी सांगते. त्यांनी दिलेली मूल्य आहेत: समानता, विविधतेत एकता, राष्ट्राप्रती निष्ठा, धर्मनिरपेक्षता. आपण भरणार आहोत समान नागरिकत्व, बंधुत्व जोपासणे आणि सामाजिक राजकीय आर्थिक न्याय. ती परत ओळीने वाचते. 1. समानता, 2. समान नागरिकत्व, 3. विविधतेत एकता, 4. राष्ट्राप्रती निष्ठा, 5. बंधुत्व जोपासणे, 6. धर्मनिरपेक्षता, 7. सामाजिक राजकीय आर्थिक न्याय. प्रश्न दुसरा. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रत्येकी 1 गुण. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रत्येकी 1 गुण. आकडा 1 स्टारवाला आहे, आकडा 1 स्टारवाला आहे. जोड्या वाचते. अ. जवाहरलाल नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. ब. तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, LTTE. क. राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. प्रश्न पहिला स्टारवाला. जोड्या. जवाहरलाल नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. ब. तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा, LTTE. क. राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. आता आपण चुकीची जोडी बघूया. पहिल्यांदा चुकीची जोडी वाचते. चुकीची जोडी आहे क. राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. आता आपण ती जोडी दुरुस्त करून लिहूया. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961, 1961. दुसरा आकडा. अ. पंचायती राज 73वी घटना दुरुस्ती. ब. आझादी चळवळ, पश्चिम बंगाल. क. IAS, भारतीय प्रशासकीय सेवा. जोड्या परत. पंचायती राज 73वी घटना दुरुस्ती. ब. आझादी चळवळ, पश्चिम बंगाल. क. IAS, भारतीय प्रशासकीय सेवा. यापैकी चुकीची जोडी आहे ब. आझादी चळवळ, पश्चिम बंगाल. ही चुकीची जोडी आहे. ती आता दुरुस्त करूया. आझादी चळवळ, जम्मू काश्मीर. 3. अ. श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या, पंजाबमध्ये बळाचा वापर. ब. राजीव गांधी यांची हत्या, LTTEच्या विरुद्ध भूमिका. क. बाबरी मशीद घटना, हिंदू मुस्लिम दंगली. जोड्या परत. श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या, पंजाबमध्ये बळाचा वापर. ब. राजीव गांधी यांची हत्या, LTTEच्या विरुद्ध भूमिका. क. बाबरी मशीद घटना, हिंदू मुस्लिम दंगली. ह्यापैकी चुकीची जोडी आहे क. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचते. बाबरी मशीद घटना, हिंदू मुस्लिम दंगल. दुरुस्त करून वाचूया. बाबरी मशीद घटना, धार्मिक संघर्ष वाढ. चौथा आहे आकडा. अ. राज्य कायदा व सुव्यवस्था राखणे. ब. अराजक सुशासनाचा अभाव. क. राष्ट्रे
राज्याचे विस्तारित स्वरूप. ड. राष्ट्रवाद, राजकीय अस्मितेची निर्मिती. अ. राज्य, कायदा व सुव्यवस्था राखणे. ब. अराजक, सुशासनाचा अभाव. क. राष्ट्रे, राज्याचे विस्तारित स्वरूप. ड. राष्ट्रवाद, राजकीय अस्मितेची निर्मिती. चौथ्यातली क ही जोडी बरोबर नाही, चुकीची जोडी. राष्ट्रे, राज्याचे विस्तारित स्वरूप. सुधारून लिहूया. राष्ट्र, एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय. 5. अ. सुसंवादी समाज, सार्वजनिक सुव्यवस्था. ब. राष्ट्र, संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्य. क. अमेरिका, बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक देश. ड. भारत, हिंदू राष्ट्र. जोड्या परत. सुसंवादी समाज, सार्वजनिक सुव्यवस्था. ब. राष्ट्र, संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्य. क. अमेरिका, बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक देश. ड. भारत, हिंदू राष्ट्र. चुकीची जोडी आहे ड. भारत, हिंदू राष्ट्र. सुधारून लिहिणार आहोत. ड. भारत, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. 6. जोड्या. अ. प्रादेशिकतावाद, संकुचित दृष्टिकोन. ब. राष्ट्रवाद, व्यापक दृष्टिकोन. क. पंडित जवाहरलाल नेहरू, भारत माताच्या संकल्पनेचे विवरण. ड. डॉक्टर आंबेडकर, रक्तरंजित मार्गाचे समर्थन. जोड्या परत. प्रादेशिकतावाद, संकुचित दृष्टिकोन. ब. राष्ट्रवाद, व्यापक दृष्टिकोन. क. पंडित जवाहरलाल नेहरू, भारत माताच्या संकल्पनेचे विवरण. ड. डॉक्टर आंबेडकर, रक्तरंजित मार्गाचे समर्थन. अर्थात ह्यातली चुकीची जोडी आहे ड. चुकीची जोडी पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर, रक्तरंजित मार्गाचे समर्थन. सुधारून डॉक्टर आंबेडकर, रक्तरंजित मार्गाचा त्याग करावा. डॉक्टर आंबेडकर, रक्तरंजित मार्गाचा त्याग करावा. 7. जोड्या. अ. बोको हराम, नायजेरियातील दहशतवादी संघटना. ब. पीपल्स वॉर ग्रुप, आंध्र प्रदेशातील नक्षलवादी संघटना. क. तालिबान, अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना. ड. जैश ए मोहम्मद, मुंबईवर दहशतवादी हल्ला. जोड्या परत. बोको हराम, नायजेरियातील दहशतवादी संघटना. ब. पीपल्स वॉर ग्रुप, आंध्र प्रदेशातील नक्षलवादी संघटना. क. तालिबान, अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना. ड. जैश ए मोहम्मद, मुंबईवर दहशतवादी हल्ला. चुकीची जोडी आहे ड. जैश ए मोहम्मद, मुंबईवर दहशतवादी हल्ला. दुरुस्त करून लिहूया. जैश ए मोहम्मद, भारतीय संसदेवर हल्ला. 8. अ. LTTE, श्रीलंका. ब. IRA, भारत. क. JKLF, पाक व्याप्त काश्मीर. ड.
हुरियत भारत काश्मीर. जोड्या परत. अ LTTE श्रीलंका. ब IRA भारत. क JKLF पाकव्याप्त काश्मीर. ड हुरियत भारत काश्मीर. चुकीची जोडी आहे ब. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचूया. इरा भारत. बरोबर करून इरा आयर्लंड. अशा तऱ्हेने हा प्रश्न दुसरा जो आपण फाईल 3 मध्ये ठेवला होता तो पुरा केलाय. आता ह्याच्या पुढील प्रश्न वाचूया. फाईल 3 मध्ये आपले 6 प्रश्न वाचून झाले होते. आता प्रश्न 7वा. पुढील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुण. पुढील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुण. पहिला प्रश्न आहे स्टारवाला. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. पहिला प्रश्न स्टारवाला. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर वरील विधान बरोबर आहे, कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. 7व्यातला दुसरा स्टारवाला. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. 7व्यातला दुसरा स्टारवाला. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर वरील विधान बरोबर आहे, कारण शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. प्रश्न तिसरा तोही स्टारवाला. 7व्यातला प्रश्न तिसरा स्टारवाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. तिसरा प्रश्न स्टारवाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. उत्तर वरील विधान बरोबर आहे, कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले. ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. 7व्यातला चौथा. भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल. भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल. उत्तर वरील विधान चूक आहे, कारण भारतात असंख्य जाती, धर्म, भाषा, वांशिक विविधता, प्रांतीय अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या गुंतागुंतीची झाली आहे. प्रश्न 5वा. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. उत्तर वरील विधान बरोबर आहे. प्रश्न 5वा. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारणे. 1. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी विविध समाज घटकांशी संवाद साधून सलोखा निर्माण करणे गरजेचे असते. मात्र सामाजिक, वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक आणि आर्थिक भिन्नतेमुळे राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यात अडचणी निर्माण होतात. प्रश्न 6वा 7व्यातला. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते. उत्तर वरील विधान चूक आहे, कारण 1. राष्ट्रीय एकात्मता हिंदू मुस्लिम
किंवा मराठी गुजराती ही ओळख पुसून टाकत नाही, पण ती राष्ट्रीय ओळखीपेक्षा हिंदू मुस्लिम गुजराती अशी ओळख गौण करते. परत वाचते हे विधान. राष्ट्रीय एकात्मता हिंदू मुस्लिम किंवा मराठी गुजराती ही ओळख पुसून टाकत नाही, पण ती राष्ट्रीय ओळखीपेक्षा हिंदू मुस्लिम गुजराती अशी ओळख गौण करते. दुसरं कारण, राष्ट्रीय एकात्मता समुदायांच्या समुदायाचे समर्थन करते आणि विविधतेतून एकात्मता साध्य करते. 7व्यातला 7वा, राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. उत्तर, वरील विधान बरोबर आहे, कारण जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्याचा मार्ग शोधून काढण्याची गरज होती. 7व्यातला 8वा, ईशान्य भारतात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. ईशान्य भारतात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. उत्तर, वरील विधान बरोबर आहे, कारण पहिलं, ईशान्य भारतात 200पेक्षा अधिक वांशिक गट आहेत. त्यांच्या बोलीभाषा व संस्कृती विभिन्न आहेत. 2, नागालँडसारख्या राज्यात फुटीरतावादी प्रवृत्ती प्रबळ आहे. 7व्यातला 9वा, पंजाबमध्ये शासनाला लष्करी बळाचा वापर करावा लागला. पंजाबमध्ये शासनाला लष्करी बळाचा वापर करावा लागला. उत्तर, वरील विधान बरोबर आहे, कारण पहिलं, पंजाबमध्ये खलिस्तान राज्याची मागणी करण्यात आली. दुसरं, त्यासाठी फुटीरतावादी आंदोलन करण्यात आले. 7व्यातला 10वा, भारत सरकारने काश्मीरच्या संरक्षणासाठी सैन्य पाठवले. भारत सरकारने काश्मीरच्या संरक्षणासाठी सैन्य पाठवले. उत्तर, वरील विधान बरोबर आहे, कारण 1, पाकिस्तानी लष्करीच्या मदतीने टोळीवाले काश्मीरात शिरले होते. कारण 2, महाराजा हरिसिंग याने भारत सरकारला लष्करी सहाय्य करण्याची विनंती केली आणि भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. आता आपण प्रश्न 8वा वाचूया. प्रश्न 8वा, सहसंबंध स्पष्ट करा. प्रत्येकी 3 गुण. प्रश्न 8वा, सहसंबंध स्पष्ट करा. प्रत्येकी 3 गुण. 8व्यातला पहिला स्टारवाला, राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. पहिला स्टारवाला, राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. उत्तर 1, राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाही. 2, भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. 3, राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. 4, प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. 5, राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे. दुसरा आकडा, अमेरिकेची ओळख आणि मेल्टिंग पॉट. उत्तर 1, अमेरिकी समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट
ही संकल्पना वापरली जात होती. यामागची मूळ कल्पना अशी की पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या घड्यासारखे आहे. 2. अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते आणि कालांतराने अमेरिकी व्यवस्था आणि तेथील समाज यांच्याशी एकरूप होते. 3. प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख म्हणजे बघा इटालियन किंवा फ्रेंच किंवा जर्मन किंवा आफ्रिकन किंवा आशियाई इत्यादी विरघळून जाते आणि एक नवीन अमेरिकी संस्कृती तयार होते. प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख म्हणजे इटालियन किंवा फ्रेंच किंवा जर्मन किंवा आफ्रिकन किंवा आशियाई इत्यादी विरघळून जाते आणि एक नवीन अमेरिकी संस्कृती तयार होते. 4. या व्यक्ती स्वतःला फ्रेंच किंवा इटालियन समजत नाही. अमेरिकन ही त्यांची ओळख असते. अशा प्रकारे विविध वंश, भाषा, संस्कृतीचे लोकसमुदाय अमेरिकेशी एकरूप होतात. 8व्यातला 3. भारताची ओळख आणि सलाद बाउल. उत्तर. एकदा सलाद बाउलचं स्पेलिंग वाचते. SALADBOWL. उत्तर 1. सलाद बाउलची संकल्पना सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती जणू कोशिंबिरीतील वेगवेगळ्या घटकांसारखी आहे, जे कोशिंबिरीला वेगळी चव देतात, परंतु स्वतःचे वेगळे अस्तित्वही जपतात. 2. कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन भारत या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आणि बहुविध समाजाचे आहे. 3. भारताच्या विविध प्रांतातील लोक त्याच भागात हजारो वर्षे स्थायिक झालेले आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व भाषा आहे आणि ती जोपासण्याबाबत ते आग्रही असतात. 4. अशा प्रकारे भारतातील विविधतेत एकताची तुलना सलाद बाउल बरोबर करणे अधिक संयुक्तिक ठरेल. आता आपल्याला प्रश्न 9वा वाचायचा आहे. प्रश्न 9वा. आपले मत 25 ते 30 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. प्रश्न 9व्यातला पहिला प्रश्न स्टारवाला. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. प्रश्न पहिला स्टारवाला. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. कामगार व विद्यार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. कारण 2. या समस्या अथवा आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. तसेच आंदोलनांच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. कारण 3. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. 4. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. 9व्यातला 2. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. उत्तर. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शांतता व सुव्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण 2.
राज्यात शांतता व सुव्यवस्था नसेल तर अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे जीवन स्वातंत्र्य आणि संपत्ती यास धोका निर्माण होईल. 3. शांतता व सुरक्षिततेच्या अभावी फुटीरतावादी प्रवृत्ती बळावून राज्याचे अस्तित्व धोक्यात येईल. 4. समाजातील विविध गटांमध्ये सामंजस्य प्रस्थापित राखण्यासाठी राज्याने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. अशा कृतीद्वारा राज्यात शांतता व सुव्यवस्था राखता येणे शक्य होईल. 9व्यातला तिसरा प्रश्न. राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते. उत्तर. राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात साध्य करण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते या विधानाशी मी सहमत आहे. कारण एक सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून राज्य त्यांची राष्ट्रीय ओळख निर्माण करते. कारण 2. लहान सहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गटांचे एकत्रीकरण करून राज्य राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करते. 3. राज्य आणि जनता यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेते. 4. सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करते. नागरिक ज्यावेळी समान मूल्ये आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंघ राहते. 9व्यातला चौथा आकडा. दहशतवाद हे असममित युद्धतंत्र आहे. दहशतवाद हे असममित युद्धतंत्र आहे. उत्तर. दहशतवाद हे असममित युद्धतंत्र आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण एक विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट जाती व जमातीच्या लोकसमूहाने आपल्या मागण्यांसाठी केलेला संघर्ष हे देशातील सरकारविरुद्धचे अघोषित युद्ध आहे. 2. हे युद्ध राज्यांच्या विरुद्ध असते. LTTE हे श्रीलंकेतील दहशतवादी श्रीलंकेच्या सरकारविरुद्ध संघर्ष करीत होते. 3. आपल्या मागण्यांसाठी हिंसाचाराचा वापर करून दहशत निर्माण केली जाते. प्रश्न 10वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. 10व्यातला पहिला प्रश्न स्टारवाला. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? प्रश्न पहिला स्टारवाला. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर. 1. नक्षलवादी चळवळ ही माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते. नक्षलवादी चळवळ ही माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते. 2. तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरली आहे. 3. जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्यांकडून दुर्लक्षले गेल्याची भावना असते तेथे ही चळवळ यशस्वी होते. 4. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झाला. 5. सन 2004 मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कंसात माओवादी या पक्षाची स्थापना केली. 6. कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे.
सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे व त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आला आहे. 10व्यातला प्रश्न दुसरा स्टारवाला. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. दुसरा प्रश्न स्टारवाला. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. उत्तर 1. अमातुल्ला खान यांनी 1965 म्हणजे 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाईट फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला. 1977 म्हणजे 1977 साली त्याचे नामकरण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे करण्यात आले. दुसरा आकडा. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. ह्या गटास सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजाबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवले. त्यातून आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला. 3. पाकिस्तानातील IAS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. 4. भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे. 10व्यातला प्रश्न तिसरा. दहशतवाद म्हणजे काय? दहशतवादाचे स्वरूप स्पष्ट करा. 1. समाजात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हिंसाचार म्हणजे दहशतवाद होय. दहशतवादी संघटना जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन बस स्थानके, रेल्वे स्थानक, विमानतळ, सिनेमागृह, मॉल इत्यादी गर्दीच्या ठिकाणी हिंसाचाराचा अवलंब करतात. पहिल्यातलं पहिलं वाक्य परत वाचते कारण ती डेफिनेशन आहे म्हणून. समाजात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हिंसाचार म्हणजे दहशतवाद होय. दुसरा आकडा. दहशतवाद हे असममित युद्धतंत्र आहे कारण त्यात निश्चित स्वरूपाचे युद्धतंत्र नसते, मात्र आता त्यास संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातलं परत पहिलं वाक्य वाचते. दहशतवाद हे असममित युद्धतंत्र आहे कारण त्यात निश्चित स्वरूपाचे युद्धतंत्र नसते. तिसरा आकडा. पारंपरिक दहशतवाद राज्य केंद्रित होता. विशिष्ट लोकसमुदाय त्यांच्या हक्कांसाठी राज्याच्या विरुद्ध संघर्ष करीत असत. उदाहरणार्थ श्रीलंकेतील LTTE संघटना. चौथा आकडा. आधुनिक दहशतवाद हा केवळ राज्याच्या विरोधात असतोच, शिवाय विशिष्ट विचारसरणीने प्रेरित झालेला असतो. इस्लामिक संघटना एकत्रपणे अमेरिका व अन्य शत्रू राष्ट्रांविरुद्ध हिंसक कारवाया करतात. 5. 11 सप्टेंबर 2001, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरावर झालेला हल्ला आधुनिक दहशतवादाची सुरुवात समजला जातो. 10व्यातला चौथा प्रश्न. आधुनिक काळात राज्याचा कार्यभाग भूमिका कोणती असावी? सविस्तर चर्चा करा. आधुनिक काळात राज्याचा कार्यभाग भूमिका कोणती असावी? सविस्तर चर्चा करा. उत्तर. आधुनिक राज्याचा कार्यभाग भूमिका
पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. शांतता आणि सुव्यवस्था राखणे. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. राज्याचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे ही राज्याची जबाबदारी असते. 2. आर्थिक प्रगती. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्याने प्रयत्नशील असणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक विकास यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. त्यासाठी राज्याने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. 3. राष्ट्र उभारणी. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यायची असते. 4. शासन. राज्यकारभार करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग घडवून आणणे हे सुशासनाचे लक्षण आहे. 5. लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा म्हणजे फेअरनेस, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचा विकास घडवून आणणे ही राज्याची जबाबदारी आहे. 5. 10व्यातला 5. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी राज्यघटनेत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या? राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी राज्यघटनेत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या? उत्तर. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत पुढील तरतुदी करण्यात आल्या. 1. लोकशाही शासन प्रणाली. लोकशाही व राष्ट्रीय एकीकरण एकमेकांना पूरक आहेत. देशातील विविध गटांना राजकीय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार करण्यात आला. 2. संघराज्यात्मक शासन व्यवस्था. प्रादेशिक अस्मिता व राष्ट्रीय एकात्मता यातील समतोल साधण्यासाठी भारताने प्रबळ केंद्र सरकार असलेली संघराज्यात्मक शासन व्यवस्था निर्माण केली. 73 व 74व्या घटनादुरुस्तीद्वारा स्थानिक शासन संस्थांचा राज्यकारभारातील सहभाग वाढवण्यात आला. 3. प्रादेशिक भाषांना स्वीकृती. भारतात राज्यघटनेने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आहे. 4. राज्यांची भाषावार पुनर्रचना. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी भारताने राज्यांची भाषावार पुनर्रचना केली आहे. 5. प्रशासकीय सेवा. केंद्रीय सेवा आणि राज्य सेवांव्यतिरिक्त भारताने IAS, IPS सारख्या अखिल भारतीय सेवा निर्माण केल्या आहेत. अखिल भारतीय सेवेतील अधिकारी राज्यांकडे वर्ग केले जातात. 6. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणारी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. 10व्यातला प्रश्न 6. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे विवरण करा. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे विवरण करा. उत्तर. 1. भारतातील जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित निष्ठा प्रबळ होत असल्याने राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात अडथळे निर्माण होत होते. 2. राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत बाबींचा विचार करण्यासाठी आणि राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सन
1961 म्हणजे 1961मध्ये प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. 3. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची पहिली सभा 1962 साली आयोजित करण्यात आली. 4. या सभेत राष्ट्रीय एकात्मता परिषदेची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली. 5. ही उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. 1. समान नागरिकत्व. 2. विविधतेत एकता. 3. धार्मिक स्वातंत्र्य. 4. धर्मनिरपेक्षता. 5. समानता. 6. सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय. 8. बंधुत्व ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत. 6. राष्ट्रीय एकात्मता ही परिषद या सर्व मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून ती मूल्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न करते. आता 10व्यातला 7वा प्रश्न. ईशान्य भारतातील समस्यांचे विवरण करा. ईशान्य भारतातील समस्यांचे विवरण करा. 1. ईशान्य भारतातील 7 राज्ये सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न आहेत. तेथे 200पेक्षा जास्त वांशिक गट आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा आणि वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. 2. या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखणे तसेच आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. 3. नागालँड स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. भारतापासून फुटून निघण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याने केला आहे. 4. 1960 किंवा 1960च्या दशकापासून भारताला मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये बंडखोरी कारवायांचा सामना करावा लागत आहे. 5. आसाममध्ये विकासाची कमतरता आणि आसाममधील संसाधनांचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या होती. आसाममधील तेलाची केलेली कोंडी साल 1980 त्याला इंग्लिशमध्ये नाव दिलं आहे आसाम ऑइल ब्लॉकेज. ASSAMOILBLOCKE हे पहिले आंदोलन होते. त्यातून आसामच्या प्रादेशिक विकासाची मागणी रेटण्यात आली. हे परत वाचते मी. आसाममध्ये विकासाची कमतरता आणि आसाममधील संसाधनांचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या होती. आसाममधील तेलाची केलेली कोंडी 1980, आसाम ऑइल ब्लॉकेज हे पहिले आंदोलन होते. त्यातून आसामच्या प्रादेशिक विकासाची मागणी रेटण्यात आली. 6. ईशान्य भारतातील राजकीय परिस्थिती स्फोटक असून भारताची प्रादेशिक अखंडता व राष्ट्रीय एकात्मतेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता 10व्यातला 8वा प्रश्न आपण वाचतोय. राष्ट्रीय एकात्मतेचे मानसिक परिणाम स्पष्ट करा. उत्तर 1. खंडप्राय विस्तार असणाऱ्या भारतामध्ये भाषा, धर्म, संस्कृती इत्यादींची विविधता आहे. असे असले तरीही भारतात विविधतेत एकता आहे. ही समान संस्कृती सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. 2. भारतीय लोकांचा राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केले. 3. राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकातून भावनिक एकात्मता व्यक्त होते. आता आपण
प्रश्न 11वा बघणार आहोत. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रत्येकी 10 गुण. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रत्येकी 10 गुण. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या. मुद्दे: अ. आर्थिक समानता. ब. देशी संस्थानांचे विलिनीकरण. क. भारत पाकिस्तान संघर्ष. ड. पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामिलीकरण. ई. फुटीरतावादी चळवळ. मुद्दे परत वाचूया. अ. आर्थिक समस्या. ब. देशी संस्थानांचे विलिनीकरण. क. भारत पाकिस्तान संघर्ष. ड. पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामिलीकरण. ई. फुटीरतावादी चळवळ. उत्तर: स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या काही प्रमुख समस्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. अ. आर्थिक समस्या. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतासमोर आर्थिक मागासलेपणा, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता इत्यादी समस्या होत्या. या समस्यातून मार्ग काढण्यासाठी 15 मार्च 1950 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या समस्यांची तीव्रता कमी झाली आहे. ब. देशी संस्थानांचे विलिनीकरण. भारत स्वतंत्र कायदा 1947 1947 अन्वये भारताची भारत व पाकिस्तानात फाळणी झाली. तसेच देशातील देशी संस्थानांना स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या राज्यकर्त्यांना भारत किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानांच्या विलिनीकरणात काही अडचणी उद्भवल्या. मात्र 1948 1948 अखेर सर्व देशी संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. क. भारत पाकिस्तान संघर्ष. जम्मू काश्मीर या संस्थानाच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 1947 साली युद्ध उद्भवले. तेव्हापासून हा प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहे. याच प्रश्नावरून 1965 म्हणजे 1965, 1971 म्हणजे 1971 आणि 1998 म्हणजे 1998 साली युद्धे झाली. या व्यतिरिक्त अघोषित युद्ध म्हणजे सीमेपलीकडील दहशतवादाने जम्मू काश्मीर क्षेत्रात अशांतता निर्माण केली आहे. ड. पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामिलीकरण. 1947 1947 साली भारतीय उपखंडात फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्या काही वसाहती होत्या. 1960 म्हणजे 1960च्या दशकात या वसाहतींच्या भारतात सामिलीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ई. फुटीरतावादी चळवळी. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारताला नागा बंडखोरांच्या फुटीरतावादी चळवळीशी संघर्ष करावा लागला. कालांतराने मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरात फुटीरतावादी चळवळी उद्भवल्या. 1970 म्हणजे 1970च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ उद्भवली. या सर्व चळवळीतून उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण भारत सरकारने केले आहे. आपला धडा 4 इथे संपतोय. सगळे प्रश्न पण वाचून झाले. त्यांनी उपक्रम दिलाय भारतीय संविधानातील कलम 370 मध्ये झालेल्या बदलांची माहिती गोळा करा.